एव्हरीवन, आपण एक्झाम्पल्स बघतोय टू रिड्यूस द गिवन सेकंड ऑर्डर सिमिलर डिफरन्शियल इक्वेशन इनटू इट्स कॅनॉनिकल फॉर्म. तर नेक्स्ट एक्झाम्पल आहे रिड्यूस द इक्वेशन यू एक्स एक्स प्लस एक्स स्क्वेअर यू वाय वाय इज इक्वल टू 0 टू अ कॅनॉनिकल फॉर्म. सो आपण सुरुवातीला काय करतो, आपलं जे गिवन इक्वेशन आहे ते आहे असं लिहून घेतो. सो गिवन सेकंड ऑर्डर partial differential equation is ux(x) plus x square uyy is equal to 0. आता जर आपण ह्याला कंपेअर केलं आपल्या स्टँडर्ड फॉर्मशी, सो कंपेअरिंग इट विथ स्टँडर्ड फॉर्म वी गेट आपल्याला आर एस आणि टीच्या व्हॅल्यूज मिळतात. विथ स्टँडर्ड फॉर्म वी गेट इथे आर इज इक्वल टू 1 आहे, एस 0 आहे आणि टी प्लस एक्स स्क्वेअर आहे. देन आता आपण एस स्क्वेअर मायनस 4RT काय येतोय बघूया. आपल्याकडे आरची व्हॅल्यू आहे, एसची व्हॅल्यू आहे, टीची व्हॅल्यू आहे. सो एस स्क्वेअर मायनस 4RT काय येईल बघा, 0 मायनस 4 इंटू 1 इंटू एक्स स्क्वेअर विच इज इक्वल टू मायनस 4x स्क्वेअर विच इज लेस दॅन 0. म्हणजे आपलं गिवन इक्वेशन काय असणार बघा, एस स्क्वेअर मायनस 4RT जर निगेटिव्ह असेल म्हणजे लेस दॅन 0 असेल तर आपलं गिवन इक्वेशन कुठलं फॉर्मचं असतं किंवा कुठल्या टाईपचं असतं, तर इलिप्टिकल टाईपचं असतं. म्हणजेच आपण ह्याला आता इलिप्टिकल कॅनॉनिकल फॉर्ममध्ये रिड्यूस करणार आहोत. हेन्स इक्वेशन 1 इज ऑफ इलिप्टिक. हेन्स इक्वेशन 1 इज इलिप्टिक. Then the quadratic equation becomes आपण जे quadratic equation consider करतो r lambda square plus s lambda plus t is equal to 0. हे काय होईल बघा, इथे जर आपण r s आणि t च्या व्हॅल्यू सबस्टिट्यूट केला तर r काय आहे आपला 1 आहे, s 0 आहे आणि t x स्क्वेअर आहे. सो हे काय होईल बघा, lambda square plus x square is equal to 0. That implies lambda square is equal to minus x square and therefore lambda is equal to काय आलं तर plus minus I into x. So let आपण काय करूया, lambda 1 is equal to एक रूट घेऊया. lambda 1 is equal to plus I into x and lambda 2 is equal to minus I into x. Then the solution of the ordinary differential equations. Then the differential equations. जर आपल्याकडे लॅम्बडा 1 आणि लॅम्बडा 2 च्या व्हॅल्यू जर असेल तर आपण डिफरन्शियल इक्वेशन कन्सिडर करू शकतो की dy/dx प्लस लॅम्बडा 1 इज इक्वल टू 0 आणि dy/dx प्लस लॅम्बडा 2 इज इक्वल टू 0. dy/dx प्लस लॅम्बडा 1 इज इक्वल टू 0 and dy/dx प्लस लॅम्बडा 2 इज इक्वल टू 0. आता आपण लॅम्बडा 1 आणि लॅम्बडा 2 च्या व्हॅल्यू सबस्टिट्यूट केलं तर काय मिळतंय, विच इम्प्लाइज dy/dx प्लस I into x इज इक्वल टू 0 आणि हे होईल dy/dx मायनस I into x इज इक्वल टू 0. दॅट इम्प्लाइज आपण आता असंही लिहू शकतो dy प्लस I into x dx इज इक्वल टू 0 आणि हे असं लिहू आपण dy मायनस I into x dx इज इक्वल टू 0. आता हे दोन्ही इक्वेशन जर आपण इंटिग्रेट केले तर काय मिळते बघा आपल्याला. सो इंटिग्रेटिंग वी गेट y इज इक्वल टू y प्लस I into x स्क्वेअर बाय 2 is equal to a. आपण कॉन्स्टंट घेतलाय इंटिग्रेशनचा आणि हे येईल बघा y मायनस I into x स्क्वेअर बाय 2 विच इज इक्वल टू b. इथे काय घेतलंय आपण, b घेतलाय कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन. जर आपण या इक्वेशनला बघा I ने मल्टिप्लाय केलं दोन्ही इक्वेशनला थ्रू आउट, सो आपण हे असंही लिहू शकतो की iy
प्लस आय स्क्वेअर एक्स स्क्वेअर बाय 2 विच इज इक्वल टू आय इंटू ए, आणि हे असं होईल की आय वाय मायनस आय स्क्वेअर एक्स स्क्वेअर बाय 2 विच इज इक्वल टू आय इंटू बी. देअरफॉर म्हणजे आपल्याला काय मिळते बघा, हे आय वाय मायनस एक्स स्क्वेअर बाय 2 विच इज इक्वल टू, आता आपण हा आय इंटू ए हा सुद्धा काय होणार आहे, कॉन्स्टंटच असणार आहे, कारण की आपला ए कॉन्स्टंट आहे आणि आय इमॅजिनरी नंबर आहे, म्हणजे हा काय होईल तर एक कॉम्प्लेक्स कॉन्स्टंट होईल. सो आपण इथे C1 घेऊया ह्याला, आणि ह्याला लिहूया आय वाय आय स्क्वेअर -1 होतो, हा मायनस आणि तो मायनस प्लस होईल, म्हणजे आय वाय इंटू आय वाय प्लस एक्स स्क्वेअर बाय 2 विच इज इक्वल टू C2. इथे आपण आय बीसाठी काय घेतलं आहे, C2 घेतलं आहे. मग आता आपण झाय आणि इटा बघा कसा चूज करू शकतो. Therefore we choose झाय आणि इटा. सच दॅट आपण झायला काय घेऊया, एक हे सोल्युशन घेऊया, झाय इज इक्वल टू आय वाय मायनस एक्स स्क्वेअर बाय 2 हे बघा, आपण हे मायनस साईन जर चेंज करून लिहिलं तर हे असं येणार आहे, मायनस आय वाय प्लस एक्स स्क्वेअर बाय 2, आणि इटासाठी आपण सेकंड जे सोल्युशन आले ते इटा ॲझ्युम करूया, आय वाय प्लस एक्स स्क्वेअर बाय 2. आता आपल्याला हे कशामध्ये मिळतील झाय आणि इटा, तर कॉम्प्लेक्स व्हेरिएबल्स आहेत. तर आपल्याला ह्याला जर रिअल व्हेरिएबल्समध्ये आणायचं, म्हणजे आपल्याला आपला जो रिक्वायर्ड एलिप्टिकल फॉर्म आहे तो कशामध्ये हवा आहे, तर रिअल कोऑर्डिनेट्समध्ये किंवा रिअल कॅनॉनिकल फॉर्म हवा आहे. मग आपण काय करूया, ट्रान्सफॉर्मेशन्स यूज करूया. देअरफॉर टू ऑब्टेन रिअल कॅनॉनिकल फॉर्म, we make the transformations. आपण काय आता ट्रान्सफॉर्मेशन यूज करतोय बघा, आपण दोन नवीन व्हेरिएबल्स घेणार आहोत, अल्फा आणि बीटा, ज्याच्यामुळे आपण काय करणार आहोत, तर जो कॉम्प्लेक्स व्हेरिएबल्स येतात आपले ते एलिमिनेट करणार आहोत. सो आपण अल्फा कसा चूज करतोय बघा, 1/2 झाय प्लस इटा, म्हणजे हेच काय येईल बघा, 1/2 झाय काय आहे आपला मायनस आय वाय प्लस एक्स स्क्वेअर बाय 2, आणि इटा आहे आपला प्लस आय वाय प्लस एक्स स्क्वेअर बाय 2. म्हणजे आपल्याला अल्फा इज इक्वल टू काय मिळतोय, तर एक्स स्क्वेअर बाय 2. आणि आपण बीटा बघा कसा चूज करतोय, बीटा इज इक्वल टू आय बाय 2 इटा मायनस झाय घेतो इथे बघा, सो आय बाय 2 इंटू इटा काय आहे आपला एक्स स्क्वेअर बाय 2 प्लस आय वाय, आणि हे होईल मायनस ऑफ मायनस आय वाय मायनस एक्स स्क्वेअर बाय 2. म्हणजे हे काय मिळते बघा आपल्याला 2 आय स्क्वेअर वाय बाय 2 विच इज इक्वल टू बीटा इज इक्वल टू आपल्याला वाय मिळाला आहे. तर आता आपण चेन रूल ऑफ डिफरन्सिएशन यूज करूया. हेन्स वी हॅव जर अल्फा आपला एक्स स्क्वेअर बाय 2 असेल तर अल्फा एक्स काय येईल, एक्स येईल, अल्फा वाय 0 येईल, आणि बीटा एक्स बघा, बीटा इज इक्वल टू वाय असल्यामुळे बीटा एक्स, बीटाचं विथ रिस्पेक्ट टू एक्स डेरिव्हेटिव्ह 0 येईल, आणि बीटाचं विथ रिस्पेक्ट टू वाय डेरिव्हेटिव्ह 1 येईल. मग आता आपण बघा यू एक्स, यू वाय, यू एक्स एक्स, यू वाय वाय आणि यू एक्स वायचे व्हॅल्यूज कॅल्क्युलेट करून घेऊया. अगर आपण यू एक्स, यू वाय, यू एक्स एक्स, यू एक्स वाय आणि यू वाय वायच्या व्हॅल्यूज काढून घेतल्या. आता आपण ह्या सगळ्या व्हॅल्यूज काय करूया, इक्वेशन 1 मध्ये सबस्टिट्यूट करूया. देन इक्वेशन 1 बिकम्स इक्वेशन 1 काय आहे आपलं, यू एक्स एक्स प्लस एक्स स्क्वेअर यू वाय वाय इज इक्वल टू 0. मग यू एक्स एक्सची व्हॅल्यू आहे आपल्याकडे एक्स स्क्वेअर यू अल्फा अल्फा प्लस यू अल्फा प्लस एक्स स्क्वेअर इंटू यू वाय वाय. इथे यू वाय वायची व्हॅल्यू आहे यू बीटा बीटा.
म्हणजेच आपलं रिक्वायर्ड इक्वेशन काय येईल, therefore x square into u alpha alpha plus u beta beta is equal to minus u alpha. आपण एक्स स्क्वेअर साठी बघा इथून अल्फा एक्स सबस्टिट्यूट करू शकतो किंवा एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 2 अल्फा, therefore twice alpha into u alpha alpha plus u beta beta is equal to minus u alpha, therefore u alpha alpha plus u beta beta which is equal to minus u alpha upon twice of alpha. आणि हाच काय झाला आपला रिक्वायर्ड कॅनोनिकल फॉर्म झाला, विच इज रिक्वायर्ड इलिप्टिकल कॅनोनिकल फॉर्म आहे हा, इलिप्टिकल कॅनोनिकल फॉर्म ऑफ इक्वेशन 1. आपण आता नेक्स्ट एक्झाम्पल बघूयात. बघा नेक्स्ट एक्झाम्पल आहे क्लासिफाय द इक्वेशन यू एक्स एक्स मायनस 2 sin x u x y minus cos square x u y y minus cos x u y is equal to 0. Reduce it to the canonical form and obtain its general solution. म्हणजे पहिल्यांदा आपल्याला काय करायचं, ही इक्वेशन क्लासिफाय करायचं, म्हणजे याचा टाईप कुठला आहे ते फाइंड आउट करायचं आहे. आणि नंतर टाईप फाइंड आउट केल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, तर गिवन इक्वेशन त्या टाईपच्या कॅनोनिकल फॉर्मला रिड्यूस करायचं आणि पुन्हा त्याचं जनरल सोल्युशन सुद्धा फाइंड आउट करायचं आहे. सो फर्स्ट स्टेप आहे आपली दिलेली इक्वेशन लिहून घ्यायचं. The given semilinear PDE is uxx minus twice sin uxy minus cos square x uyy minus cos x uy is equal to 0. जर आपण ह्याला बघा स्टँडर्ड फॉर्मशी जर कम्पेअर केलं, कम्पेअरिंग इट विथ स्टँडर्ड फॉर्म, वी हॅव आरची व्हॅल्यू 1 आहे, एस आहे -2 टाइम्स साइन एक्स आणि टी आहे मायनस कॉस स्क्वेअर एक्स. देन जर आपण एस स्क्वेअर मायनस 4rt काय ते बघूया. सो एस स्क्वेअर होईल 4 साइन स्क्वेअर एक्स मायनस 4 इंटू r1 आहे आणि टी काय आहे बघा कॉस स्क्वेअर एक्स आहे, कॉस स्क्वेअर एक्स हे होईल 4 विच इज ग्रेटर दॅन 0. म्हणजेच इकडे आता आपलं गिवन इक्वेशन काय झालं, जर एस स्क्वेअर मायनस 4rt ग्रेटर दॅन 0 आहे म्हणजे गिवन इक्वेशन काय आहे, हायपरबोलिक आहे. देअरफॉर द इक्वेशन 1 इज हायपरबोलिक. मग आता आपण काय करणार आहोत, तर ह्याला गिवन इक्वेशनला काय करणार आहे, तर त्याच्या हायपरबोलिक कॅनोनिकल फॉर्मला रिड्यूस करणार आहोत. मग जर आपलं गिवन इक्वेशन हायपरबोलिक आहे, मग या केसमध्ये आपलं जे क्वाड्रॅटिक इक्वेशन आपण कन्सिडर करतो, हेन्स द क्वाड्रॅटिक इक्वेशन बिकम्स r लॅम्बडा स्क्वेअर प्लस एस लॅम्बडा प्लस टी इज इक्वल टू 0. त्याच्यामध्ये काय करूया आपण, आर एस आणि टीच्या व्हॅल्यू सबस्टिट्यूट करूया. आर आपला 1 आहे, एस काय आहे तर -2 sin x आणि टी काय आहे तर मायनस कॉस स्क्वेअर एक्स इज इक्वल टू 0. बघा बघा ह्याचं जर रूट आपण काढायचं म्हटलं तर रूट काय येईल, देन लॅम्बडा इज इक्वल टू 2 sin x प्लस मायनस 2 अपॉन 2. therefore lambda is equal to काय येतं तर sin x plus minus 1. so let lambda 1 is equal to sin x plus 1 and lambda 2 is equal to
साइन एक्स मायनस 1. हे काय केले आपल्याला 2 रूट मिळाले. मग यासाठी जर आपण ऑर्डिनरी डिफरन्शियल इक्वेशन्स काय येतील बघा. देन ऑर्डिनरी डिफरन्शियल इक्वेशन्स आर तर या केसमध्ये ऑर्डिनरी डिफरन्शियल इक्वेशन्स काय येतील. dy by dx plus lambda 1 is equal to 0 and dy by dx plus lambda 2 is equal to 0. मग आपण जर lambda 1 आणि lambda 2 च्या व्हॅल्यू सबस्टिट्यूट केल्या तर काय मिळेल ते आपल्याला दोन इक्वेशन्स dy by dx plus sin x plus 1 is equal to 0 आणि हे होईल dy by dx plus sin x minus 1 is equal to 0. Therefore dy plus sin x plus 1 into dx is equal to 0 and here will dy plus sin x minus 1 into dx is equal to 0. हे दोन्ही इक्वेशन्स इंटिग्रेट केले तर आपल्याला सोल्युशन काय मिळेल त्याचं. इंटिग्रेटिंग we get y plus sin x चं इंटिग्रेशन होईल cos x. sin x इंटिग्रेशन होते मायनस cos x. सो हे झालं y मायनस cos x प्लस x इज इक्वल टू c1 आणि याच्यावर मिळेल y मायनस cos x मायनस x इज इक्वल टू c2. जे आपल्याला दोन सोल्युशन्स मिळाले बघा. y मायनस cos x प्लस x इज इक्वल टू c1 आणि y मायनस cos x मायनस x इज इक्वल टू c2. सो आपण झा आणि इटा आता चूज करू शकतो. सो दॅट वी चूज झा अँड इटा सच दॅट वन ऑफ द आपल्याला आपण काय करणार आहोत. वन ऑफ द सोल्युशनला झा कन्सिडर करणार आणि सेकंड अदरला इटा कन्सिडर करणार. सो दॅट वी चूज the independent variables xi and eta such that xi is equal to आपण बघा काय घेतोय y मायनस cos x प्लस x आणि इटाला काय घेतोय तर y मायनस cos x मायनस x. सो ह्याच्यावरून आपण जर झा आणि इटा घेतला तर आता बाय युझिंग चेन रूल ऑफ डिफरन्सिएशन बघा काय मिळते आपल्याला. आपला झा काय आहे y मायनस कॉस एक्स प्लस एक्स. मग झा एक्सचा म्हणजे झाच्या विथ रिस्पेक्ट टू एक्स डेरिव्हेटिव्ह काय येईल तर साइन एक्स प्लस 1. झायचा विथ रिस्पेक्ट टू वाय डेरिव्हेटिव्ह येईल फक्त 1 आणि झायचा विथ रिस्पेक्ट टू झा एक्सचा विथ रिस्पेक्ट टू वाय म्हणजे साइन एक्स प्लस 1चा विथ रिस्पेक्ट टू वाय डेरिव्हेटिव्ह काय येतो तर 0 येतं. बघा झा एक्स एक्स काय येईल या केसमध्ये साइनचं इंटिग्रेशन डेरिव्हेटिव्ह कॉस एक्स आणि झाय वाय वाय येतोय 0. जर आपण इटा आपला आहे y मायनस कॉस एक्स मायनस एक्स. मग ह्या केसमध्ये इटा ऑफ एक्स काय येतोय बघा साइन एक्स मायनस 1 इटा वाय 1 इटा एक्स वाय पुन्हा काय येतोय बघा 0 इटा एक्स एक्स कॉस एक्स आणि इटा वाय वाय 0. So by using chain rule of differentiation we have therefore by using chain rule of differentiation we have जर आपण ux कॅल्क्युलेट केला तर तो काय होईल u झाय into xi x plus u eta into eta x.
सो विच इज इक्वल टू आपण लिहू शकतो की झाय एक्स आपल्याकडे साइन एक्स प्लस 1 आहे. सो इट इज 1 प्लस साइन एक्स इंटू यू झाय आणि इटा काय आहे आपला साइन एक्स मायनस 1. सो हे होईल साइन एक्स मायनस 1 इंटू यू इटा. सिमिलरली आपण यू वाय यू एक्स एक्स यू एक्स वाय यू वाय वायच्या व्हॅल्यूसुद्धा कॅल्क्युलेट करून घेऊयात. आपण आता यू एक्स यू वाय यू एक्स वाय यू एक्स एक्स आणि यू वाय वायच्या व्हॅल्यूज फाइंड आउट करून घेतल्या. आता त्या काय करूया आपण इक्वेशन 1मध्ये गिवन इक्वेशन 1 जे आहे त्यामध्ये सबस्टिट्यूट करूया. सो सबस्टिट्यूटिंग इन इक्वेशन 1 वी हॅव आपलं इक्वेशन 1 आहे यू एक्स एक्स मायनस 2 साइन एक्स यू एक्स वाय मायनस कॉस स्क्वेअर एक्स यू एक्स वाय मायनस कॉस एक्स इंटू यू वाय विच इज इक्वल टू 0. सो यू एक्स एक्सची व्हॅल्यू आहे 1 प्लस साइन एक्स होल स्क्वेअर इंटू यू झाय झाय मायनस 2 साइन एक्स ॲज इट इज आणि यू एक्स वायची व्हॅल्यू आहे 1 प्लस साइन एक्स इंटू यू झाय झाय प्लस साइन एक्स मायनस 1 यू इटा इटा प्लस 2 टाइम्स साइन एक्स यू झाय इटा. नेक्स्ट टर्म आहे मायनस कॉस स्क्वेअर एक्स इंटू यू वाय वाय. सो यू वाय वाय आहे आपल्याकडे यू झाय झाय प्लस यू इटा इटा प्लस 2 टाइम्स यू झाय इटा अँड लास्टची टर्म काय आहे मायनस कॉस एक्स इंटू यू वाय. सो यू वाय आहे आपला यू झाय प्लस यू इटा विच इज इक्वल टू 0. आता हे इक्वेशन जर आपण सिम्प्लिफाय केलं तर काय मिळेल आपल्याला बघा. आपण व्हॅल्यू सबस्टिट्यूट करून जर ते सिम्प्लिफाय केलं तर आपल्याला मिळालं की यू झाय इटा इज इक्वल टू 0. मग यू झाय इटा इज इक्वल टू 0 हेच काय झालं आपलं विच इज किंवा हे आपण असंही लिहू शकतो बघा डो स्क्वेअर यू अपॉन डो ऑफ झाय आणि डो ऑफ इटा इज इक्वल टू 0 विच इज रिक्वायर्ड. हायपरबोलिक कॅनोनिकल फॉर्म आहे आपला एस स्क्वेअर मायनस 4RT काय होतं ग्रेटर दॅन 0 होतं. सो विच इज रिक्वायर्ड हायपरबोलिक कॅनोनिकल फॉर्म ऑफ इक्वेशन 1. आणि आपल्याला त्याने सांगितलं होतं की ते इक्वेशन काय करायचं आपल्याला सॉल्व्ह करायचं म्हणजे ह्याचं सोल्युशन फाइंड आउट करायचं आहे. तर आपण ह्याला काय करणार आहोत तर इंटिग्रेट करणार आहोत ऑफ द हे काय मिळालं आपल्याला रिक्वायर्ड हायपरबोलिक कॅनोनिकल फॉर्म द गिवन PDE 1. इट्स सोल्युशन इज आता आपण काय करूया त्याला इंटिग्रेट करूया. काय मिळेल आपल्याला 2 वेळा इंटिग्रेट केल्यानंतर बघा फर्स्ट टाइम जर इंटिग्रेट केलं तर काय मिळेल हे आपण डायरेक्टली डबल इंटिग्रेट केले तर हे बघा काय मिळेल एफ ऑफ झाय प्लस जी ऑफ इटा. मग आपण झाय आणि इटाचे फंक्शन्स घेतले होते त्याच्या जर इथे व्हॅल्यू सबस्टिट्यूट केल्या त्या व्हेरिएबलच्या. सो आपल्याला काय मिळेल बघा यू ऑफ एक्स वाय इज इक्वल टू एफ ऑफ वाय मायनस कॉस एक्स प्लस एक्स प्लस जी ऑफ वाय मायनस कॉस एक्स मायनस एक्स. आणि काय झालं आपलं जनरल सोल्युशन झालं गिवन इक्वेशन 1चं. जनरल सोल्युशन ऑफ गिवन PDE. नेक्स्ट एक्झाम्पल आहे रिड्यूस द इक्वेशन e रेज टू 2x ux(x) प्लस ट्वाइस e रेज टू x प्लस y ux(y) प्लस e रेज टू 2y uyy इज इक्वल टू 0 इंटू कॅनोनिकल फॉर्म. आपल्याला गिवन इक्वेशन आता काय करायचं त्याच्या कॅनोनिकल फॉर्मला रिड्यूस करायचं. सो सोल्युशनमध्ये बघा the given second order PDE is e raised to 2x uxx plus twice e raised to x plus y uxy plus e raised to 2y uyy
इज इक्वल टू 0. आता आपण ह्याला जर स्टँडर्ड फॉर्मशी कन्सिडर करून कम्पेअर करून काय करूया आपण आर एस आणि टीच्या व्हॅल्यूज फाइंड आउट करूया. सो कम्पेअरिंग इट विथ स्टँडर्ड फॉर्म. We have r is equal to e raised to 2x, s is equal to 2 times e raised to x plus y, and t is equal to e raised to 2y. आता आपण इथे s स्क्वेअर मायनस 4r ही कंडिशन जर कन्सिडर केली तर बघा काय येत आहे. देन s स्क्वेअर मायनस 4r इज इक्वल टू s स्क्वेअर काय येईल बघा या केसमध्ये 4 e raised to twice of xy minus 4 times r काय आहे आपला e raised to 2x आणि t आहे e raised to 2y. म्हणजे हे 0 येतं आहे. s स्क्वेअर मायनस 4r 0 आहे. म्हणजे आपलं गिवन इक्वेशन काय आहे तर पॅराबोलिक टाईप्स आहे. हेन्स इक्वेशन 1 इज ऑफ पॅराबोलिक टाईप. हेन्स इक्वेशन 1 इज पॅराबोलिक. मग आता आपण काय करणार तर ह्याला त्याच्या पॅराबोलिक कॅनोनिकल फॉर्मला रिड्यूस करणार. तर या केसमध्ये बघा क्वाड्रॅटिक इक्वेशन जे आहे आर लॅम्बडा स्क्वेअर प्लस एस लॅम्बडा प्लस टी इज इक्वल टू 0 हे काय होतं बघूया. हे इज द क्वाड्रॅटिक इक्वेशन. आर लॅम्बडा स्क्वेअर प्लस एस लॅम्बडा प्लस टी इज इक्वल टू 0 बिकम्स. आपण त्याच्यामध्ये आर एस आणि टीच्या व्हॅल्यूज सबस्टिट्यूट करूया. सो इट इज ई रेज टू 2x लॅम्बडा स्क्वेअर प्लस 2 टाइम्स ई रेज टू x प्लस वाय लॅम्बडा प्लस ई रेज टू 2y इज इक्वल टू 0. बघा हा कशाचा स्क्वेअर येतोय तर ई रेज टू x इंटू लॅम्बडा प्लस ई रेज टू y होल स्क्वेअर इज इक्वल टू 0. म्हणजेच आपल्याला काय मिळेल बघा e raised to x into lambda plus e raised to y is equal to 0. Therefore lambda is equal to आपण काय लिहू शकतो बघा मायनस e raised to y मायनस x. म्हणजे आपल्याला इथे काय मिळतं तर रिअल आणि रिपीटेड रूट मिळतं आहे. तर या केसमध्ये याचं सोल्युशन काय येईल किंवा डिफरन्शियल इक्वेशन काय होणार. देन द डिफरन्शियल इक्वेशन इज इथे एक सिंगल डिफरन्शियल इक्वेशन आपण कन्सिडर करू शकतो कारण की आपल्याकडे रिपीटेड रूट्स आहेत. डिफरन्शियल इक्वेशन इज dy बाय dx प्लस लॅम्बडा इज इक्वल टू 0. आपण लॅम्बडाची व्हॅल्यू सबस्टिट्यूट केली तर काय येईल हे dy बाय dx मायनस ई रेज टू y मायनस x इज इक्वल टू 0. तर बघा आता आपण हे कसं लिहू शकतो dy बाय dx is minus e raised to y upon e raised to x is equal to 0. So dy upon e raised to y minus dx upon e raised to x is equal to 0. आणि ह्याला इंटिग्रेट करून त्याचं सोल्युशन काय येतं आहे मायनस e raised to minus y प्लस e raised to minus x is equal to c1. हे काय आलं ह्याचं सोल्युशन मिळालं ऑन इंटिग्रेटिंग. आता आपण काय करूया झाय आणि इटा चूज करणार आहोत. इथे आपल्याला एक सिंगल सोल्युशन मिळालं त्यामुळे आपण काय करणार आहोत तर फक्त झाय अज्युम करणार आहोत आणि इटा काय करणार आहोत तर एनी आर्बिटरी फंक्शन ऑफ एक्स आणि वाय कन्सिडर करणार आहोत. नाव वी चूज द इंडिपेंडेंट व्हेरिएबल. Xi and eta such that xi is equal to काय घेणार आहे आपण हे जे इक्वेशन आले e raised to minus x minus e raised to minus y and eta is any arbitrary function of x and y.
आपण इटा काय अज्युम करतोय बघा, लेट इटा इज इक्वल टू e raised to minus x प्लस e raised to minus y. याच्यावरून आपण बघा झाय एक्स, झाय वाय, झाय एक्स वाय, झाय एक्स एक्स, झाय वाय वाय आणि सिमिलरली फॉर इटासाठी सुद्धा त्याचे पार्शियल डेरिव्हेटिव्स फाइंड आउट करून घेऊया. आणि देन अगेन बाय युझिंग चेन रूल ऑफ डिफरन्सिएशन आपण काय करणार आहोत तर यू एक्स, यू वाय, यू एक्स वाय, यू एक्स एक्स, यू वाय वाय याच्या काय करणार आहोत तर व्हॅल्यूज फाइंड आउट करून घेणार आहोत. सो आपण आता इथे बाय युझिंग चेन रूल यू एक्स, यू वाय, यू एक्स एक्स, यू वाय वाय आणि यू एक्स वायच्या व्हॅल्यू फाइंड आउट केलेल्या आहेत. ते आता आपण काय करूया इक्वेशन 1 मध्ये सबस्टिट्यूट करूया. सबस्टिट्यूटिंग इन इक्वेशन 1. वी हॅव, सो इक्वेशन 1 मध्ये सबस्टिट्यूट करून आपल्याला ह्या व्हॅल्यूज मिळतात. आता हे पण सिम्प्लिफाय करूया. सो हे होईल यू झाय झाय प्लस ट्वाइस यू झाय इटा प्लस यू इटा इटा प्लस ई रेस टू एक्स यू झाय प्लस ई रेस टू एक्स यू इटा माइनस 2 यू झाय झाय प्लस 2 ई इटा इटा. अगेन आता इथे काय होतं बघा, हे प्लस यू झाय झाय मायनस 2 टाइम्स यू झाय इटा प्लस यू इटा इटा मायनस ई रेस टू वाय यू झाय आणि प्लस ई रेस टू वाय यू इटा विच इज इक्वल टू 0. ज्या टर्म्स कॅन्सल होतात त्या कॅन्सल करून बघा आपल्याला काय मिळतंय 4 यू इटा इटा प्लस ई रेस टू एक्स जर आपण यू झाय कॉमन काढला तर बघा काय मिळतंय ई रेस टू एक्स मायनस ई रेस टू वाय प्लस यू ई रेस टू युटा कॉमन काढला तर ई रेस टू एक्स प्लस ई रेस टू वाय इज इक्वल टू 0. म्हणजेच आपल्याला 4 यू इटा इटाची व्हॅल्यू काय मिळते बघा, यू झाय इंटू ई रेस टू वाय मायनस ई रेस टू एक्स आणि मायनस यू इटा इंटू ई रेस टू एक्स प्लस ई रेस टू वाय. हे काय आलं आपलं रिक्वायर्ड. बघा आपण झाय आणि इटाच्या जिथे व्हॅल्यूज चूज केल्या होत्या त्यावरून जर आपण ई रेस टू एक्स आणि ई रेस टू वाय कॅल्क्युलेट केला तर काय मिळते आपल्याला ई रेस टू एक्स इज इक्वल टू 2 अपॉन झाय प्लस इटा आणि ई रेस टू वाय इज इक्वल टू 2 अपॉन एन मायनस इटा मायनस झाय. ह्या व्हॅल्यूज आता आपण इथे सबस्टिट्यूट करूया. सो यू झाय ई वाय काय आहे आपलं 2 अपॉन इटा मायनस झाय मायनस 2 अपॉन झाय प्लस इटा मायनस यू इटा इंटू अगेन ई रेस टू एक्स प्लस ई रेस टू वाय म्हणजे 2 अपॉन झाय प्लस इटा प्लस 2 अपॉन झाय मायनस इटा मायनस झाय. हे सॉल्व करून बघा आपल्याला फायनल इक्वेशन काय मिळतंय. तर आपलं रिक्वायर्ड कॅनॉनिकल फॉर्म काय आला यू इटा इटा इज इक्वल टू झाय इंटू यू झाय मायनस इटा इंटू यू इटा डिवायडेड बाय इटा स्क्वेअर मायनस झाय स्क्वेअर. And this is required parabolic canonical form of equation 1.